छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा राज्याभिषेक दिन येत्या 6 जून रोजी साजरा होतोय। कोल्हापूरची कन्या आणि आंतरराष्ट्रीय धावपट्टू आसमा कुरणे ही कोल्हापूर ते रायगड असं 300 किलोमीटर अंतर धावून अनोख्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहे। आज सकाळी 9 वाजता तिनं या प्रवासाला भवानी मंडप इथून सुरुवात केली। त्याआधी तिनं छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। भवानी मंडप इथं तरुण तरुणी नागरिक आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते तिचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली। त्याचबरोबर सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या। माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी भगवा ध्वज दाखवल्यानंतर आसमा हिनं धावण्यास सुरुवात केली। सध्या तापमानाचा पारा चांगला चढलाय, अशा कडक उन्हात ती धावणार आहे। ही मोहीम विना अडथळा पार पडण्यासाठी कोल्हापूरकरांनी प्रार्थना करावी असं आवाहन तिनं केलंय। रायगड समितीच्या मार्गदर्शिका संयोगिता राजे छत्रपती व आपले रायगड समितीचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा उपक्रम करत आहे। तसेच शाहूच्या भूमीत जन्मली याचा मला फार अभिमान आहे। तारणीची लेक आणि कोल्हापूरची कन्या आणि राजांच्या विश्वासावर मी तिथपर्यंत जाण्याचा निर्धार केलेला आहे। त्यासाठी सगळ्या आपल्या कोल्हापूरनी माझ्यासाठी प्रार्थना करावी की 300 किलोमीटर मला काही त्रास होता मी तिथपर्यंत पोचावी। कोल्हापूर, कराड, सातारा, मेढा घाटमार्गे महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, रायगड असा आसमाच्या धावण्याचा मार्ग असणार आहे। गेल्या वर्षी सुद्धा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 100 किलोमीटर अंतर धावून आसमानं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं होतं। यासह आत्तापर्यंत तिनं अनेक राज्य आणि राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होत बक्षिसं मिळवली आहेत। तिच्यावर समाजातील सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय।